देख रहे हैं तुलजापुरनामा न्यूज। नळदुर्ग माहिती प्राप्त झाली होती की लोकमंगल कोऑपरेटिव्ह बँक त्याची शाखा नळदुर्ग मध्ये आहे, ते बँक मॅनेजर 25 लाख कॅश घेऊन ते सोलापूरकडे कॅश जमा करण्यासाठी जात होते। त्यावेळी दोन लोकांनी त्यांच्यावरती हल्ला करून जागोनी हल्ला करून डोळ्याकडे टाकून त्यांच्याकडचे 25 लाख कॅश आहे ते घेऊन फरार झालेले आहे। ते माहिती मिळताना आमची एलसीबीची टीम आहे, एसएससीची टीम आहे, घटनास्थळी रवाना झाले। ते घटनास्थळाची पाहणी केली, ज्यावेळी फिर्यादी होते ते हॉस्पिटलमध्ये त्यांना ऍडमिट करण्यात आला। त्यानंतर जे रिजनल सोलापूरच्या फिर्यादीवरती गुन्हा दाखल केल्यानंतर गुन्ह्याच्या तपासामध्ये जे आपले फिर्यादी आहे त्यांची बॅकग्राऊंड थोडी माहिती काढताना बाकी तांत्रिक माहिती घेऊन सीसीटीव्ही कॅमेरे वगैरे ते सगळं बघून आम्हाला ते विक्टिम आहे जे इथले नळदुर्गचे बँक मॅनेजर आहे त्यांच्यावरती थोडी शंका आली त्यांच्या बिहेवियर वरती, आणि त्यांना अजून सखोल चौकशी करून त्याच्यावर तपास करून बाकी त्यांचे बॅकग्राऊंडची माहिती घेऊन असं माहिती पडली की ते थोडे आर्थिक कष्टामध्ये होते, त्यांना ऑनलाईन गेमिंगची थोडी सवय होती, त्यामुळे त्यांचे काही नुकसान झाले होते आणि त्यांचे बाकीचे तपास करून त्यांच्याकडून इंटरोगेट करून गुन्हा उघड केला की त्यांनी स्वतः एकट रचला होता। त्यांनी स्वतः आपल्या चाकूने वार केला दंडावरती आणि डोळ्यावर टाकली आणि गुन्हे पैसे आहे ते स्वतः त्यांनी लपवले होते। आता आम्ही गुन्हा डिटेक्ट केलेला आहे, आरोपी ताब्यात आहे आणि पूर्ण 25 लाख रुपये कॅश आहे ते जप्त करण्यात आले आहे। गुन्हा दाखल करण्यात एवढा उशीर का झाला त्या संदर्भात ज्यावेळी माहिती पडली की फिर्यादी आहे त्यांच्यावरती वार होते, तो हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होता आणि तो काही आपल्या फिर्यादीची मनस्थितीमध्ये नाही होता, त्यामुळे तिथे सोलापूरचे जे बँक मॅनेजर आहे रिजनल बँक मॅनेजर ते आले आणि त्यांनी ज्यावेळी घेऊन तक्रार दिली त्यावेळी आम्ही गुन्हा दाखल करून घेतला। त्यांनी नेमकी कुठली गेम खेळली, त्यांनी ती चुकी तोट्यात होती काय त्याचं मोडस काय त्याबद्दलची सध्या आपल्याकडे तपास चालू आहे, तिथे कुठला गेम खेळत होता आणि त्यांनी तुमचं नुकसान होता। ऑनलाईन गेमिंग सोबतही त्यांनी काही बजाज फायनान्स लोन घेतले होते, तर काही 2-3 कारण आहेत त्याच्या मागे, त्याबद्दल सखोल तपास चालू आहे सध्या। कोणाची आणखी मदत घेतली का तसं तपासात काही निष्पत्ती झाली नाही आतापर्यंत काही निष्पन्न मला नाही, मदत घेतलेली आहे तरी आपल्या तपासामध्ये किती रक्कम जप्त करण्यात आली आरोपीकडून? आरोपीकडून 25 लाख रुपये जप्त करण्यात आलेले आहे। कारण ते आरोपी तर तेच फिर्यादी होते का? नाही, सोलापूरचे रिजनल बँक मॅनेजर आहे लोकमंगल कोऑपरेटिव्ह बँकचे ते फिर्यादी आहे त्यामध्ये आणि हे विक्टिम होते फक्त। आता तेच पुढे जाऊन 25 लाख रुपये जप्त केले मॅडम। त्यांच्या घरातून कुठून कॅश सापडली? ठेवले होते तिथून जप्त केले। दुसरा प्रश्न असा आहे, सध्या तुळजापूर प्रकरणामध्ये दाखल आहे 440 आहे, तर